नमस्कार मित्रांनो, ऋतुप्रसाद कॉमेडी कपल या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा दिवस खूप स्पेशल आहे. कारण तर 1 महिन्यापूर्वी माझ्या घरात लक्ष्मी आली होती, तर तुम्हाला माहितीच आहे. तर आज माझं बाळ जन्मून 1 महिना झाला आहे पूर्ण. तर आता आमचं म्हणजे डेकोरेशन चालू आहे की बाळाचं आज 1 मंथ कंप्लीट. काय म्हणते ते त्याला, काय म्हणते ती, 1 महिना पूर्ण झाला मराठी भाषेत सांगते. 1 महिना पूर्ण झाला. तर असं काय असते. तर त्याचं डेकोरेशन चालू आहे मित्रांनो. किती वाजली ती आता 8 वाजले असते. नीट बघतो एकदा जाऊन घरात बघू किती वाजले. 9 वाजले की अहो, तुम्हाला कळतं का नाही काय? सकाळपासून तयारी करतोय. तर आम्हाला कापड भेटत नव्हतं मित्रांनो. तर ही बघू शकता, ही तयारी चालू आहे. तर तयारी कोण करते ती पण ही पण बघा हवा इकडं. तर तयारी एकदम जोरात चालू आहे मित्रांनो. कापड आम्हाला भेटत नव्हतं. ही कापड कसं कसं ओळखून आणलंय हे आमच्या आम्हाला माहिती आहे. कुठून जाऊन आणले? लई फिरलोय कापडासाठी. किती फिरलोय लक्ष्मण आपण? भरपूर. काय नाही, भरपूर फिरले म्हण. कसं आहे ना, की जरी चांगलं करायचं म्हणलं ना, तुझं त्यात काय ना काय असतंच होय होय. खुसपट. काय असते जायचं कधीपासून गेलते तुम्ही? कधीपासून गेलं ते? आज रविवार आहे. फिरा. आज कोणावर आहे? रविवार रविवार आहे. असल्याचं काय झालं? तर दुकानं बंद होती, अजून कापड लवकर भेटत नव्हतं. पण ती वेलवेटचं कापड आहे. कापड किलोवर आणलंय, किलोवर. किलोवर आणले होय? हां, किती किलो आणले? 750 ग्राम आहे ती. म्हणजे अर्धा किलो न 250 ग्राम वरती. 1 किलो तर आणायचं होतं किंवा 1 किलो कितीला आहे माहिती आहे? 750 रुपयाला. आणायचं होतं. आणायचं होतं. बाहेर झोपलंय मित्रांनो घरामध्ये इकडं. तर आई इकडं स्वयंपाक करायला लागली. काय करायला लागली आई स्टंट? भाज्या करायला लागली आता. मग गॅस खालनं वरती वरनं खाली काय? अरे ते मला उभं राहून करा येत नाही. तर अजून कोणाला दाखवायचं राहिलंय का मित्रांनो? तर एक जण सारखंच मध्ये मध्ये यायला लागलंय कॅमेऱ्याच्या. तर ही बघू शकता आमची आरू. आरू काय करायला लागलोय आपण? काय करतोय? काय काय व्हिडिओ काढतोय ती मला माहिती आहे. पण बाळाचं आज काय आहे? काय आज बाहेर चल म्हणायला लागली होती मला. मित्रांनो अशी डेकोरेशन चालू आहे. ही लव मध्ये काय झालं? अरे कशाला काय हे गेलं बिस्कटलं? हिला काय काम नाही. काय काम नाही. मी होत सांगितलं त्याने लय मनावरच घेतलं. ही बघा टाकल्या भावा. काय झालं? तर मित्रांनो ह्याच्या सांगू दे काय टक्कल का केली तू? बाहेर दिसते म्हणून केली. बाहेर दिसते म्हणून काय सुद्धा नाही विषय. कमेंट कशा येतात बोनस का आता? तर करू लाग जरा काय तर. त्यामुळेच बसले मी. ते बिघडवू नको. तिथं बसलं ना ते हलतंय. नाही मागाशी हल्लंय म्हणून आम्ही ती नवीन कापड जाऊन मग आणलं. हे वेलवेटचं आहे आता, हे हलणार नाही म्हणून मी बसले. हो. तर मित्रांनो ही सगळं आम्ही जी करतोय ना ती गरिबीतनं करतोय. आमचं घर छोटंसंच आहे. जर का घर मोठं असतं ना तर चांगलं डेकोरेशन केलं असतं मस्तपैकी. पण घर छोटं आहे म्हणजे आम्हाला राहायला कमी पडतंय घर. एवढं बारकं घर आहे आमचं. त्यामुळे म्हणजे बारकं डेकोरेशन करायला लागलोय. तर जरा म्हणजे छोटंच आहे. काय म्हणतात त्याला ते डेकोरेशन छोटंच आहे. छोटच आहे आपलं. जसं होतंय तसं आम्ही करणार आहे. करणारा माणूस पण लय भारी आहे. लय भारी डेकोरेशन करतात. इकडून पप्पा आले आमचे. तुम्ही जर त्या बारीनं म्हणताय पप्पाला व्हिडिओमध्ये दाखवा तरी आमची पप्पा येते. तर पप्पा व्हिडिओमध्ये यायला लागते ती. त्याच्यामुळे जास्त करून पप्पा नाही नसतेच व्हिडिओमध्ये येत. तर पप्पा आत्ता आली ती. तर आमचं बाजारामध्ये दुकान आहे भाजीपाल्याचं. तर पप्पा आत्ता भाजीपाला विकून आली ती. अजून ही मार्केट यार्डामध्ये असते कामाला, आहे का नाही? दिवाणची मार्केट यार्डात ही. आणि जर कोणाला भाजीपाला पाहिजे असेल तर आमच्या दुकानात नक्की आहे मित्रांनो. आमचं भाजीपाल्याचं दुकान आहे. काय माझं पण सांगा, मी पण काहीतरी टॅलेंटेड असेल की. हिचा टॅलेंट फक्त भांडण करण्यापुरता आहे मित्रांनो. तर हा टॅलेंट ही ऐकू नका मित्रांनो, ही काय ऐकू नका कॅमेरा तुम्ही. तुझ्याकडे करायचं. हा, ही काय तुम्ही ऐकू नका. हे तुम्ही सोडून टाका हा विषय, आहे का नाही? स्किप करा. अरे तू गप काय एक तर आधीच मुलगा भावा काय झालं? आरो तुझ्या टायमाला असं केलं का? नाही की. केलं की. पण त्या टायमाला आपल्याकडे चांगला मोबाईल नव्हता पिल्या. त्यामुळे फोटो बिटो काय काढलं नव्हतं का? बाबाला ना अरे खोटं. खोटं बोलायचं नाही. हात त्या आरूला घेतलाय आमच्या. पण
तिचं असं आई आरूच्या टायमाला केलं का असलं नव्हतं केलं. ए केलं की नाही, नुसतं- 6 महिने झालं तेव्हा केलं 6 महिने झालं तेव्हा. एकदाच केलं ते पण नुसतं फुलाचं केलं गुलाबाच्या. मग उलट भारी केलं ती थोडं भारी केलं. ऐका की असं नाही केलं तर काय झालं तिचा बर्थडे मोठा करायचा आहे का नाही आरू लय पण मोठा तिचा बड्डे birthday पहिला करायचा. मोठा केलाच की पण आता अजून करायचा बर्थडे तिचा आहे काय का झालं नाही माझ्या आरू? भावाला काय 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 झालं करायचं तुला? काय झालं इकडं बघ. काय करते काय झालं तुला सांग मला काय झालं एवढं का रुसून बसली तू गेम खेळाली तर मित्रांनो आर रुसली अजून कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा मित्रांनो तर तुम्हाला मी पुढे अजून काय म्हणतात त्याला ते डेकोरेशन कसं काय काय होते कसं काय काय नाही दाखवत तुम्हाला एकदम म्हणजे चांगल्या प्रकारे एकदम डेकोरेशन करायला आलं आपलं लखन भाऊ जर कोणाला डेकोरेशन करायचं असेल तर आपल्या लखन भाऊला कॉन्टॅक्ट करा तर मी नंबर त्याला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय मित्रांनो ज्यांना कोणाला म्हणजे आपलं डेकोरेशन करायचं असेल घरचं 1 month म्हणा नंतर बड्डेचं असू द्या कुठल्याही प्रकारचं सर्व प्रकारचे डेकोरेशन आमच्याकडे करून भेटतील तर हा माझा भाऊ आहे तर नक्की मित्रांनो संपर्क करा नंबर दिला डिस्क्रिप्शनमध्ये आहे का नाही करणार ना 100% काम काय तर कर रे. दिसतंय तर मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा तर आपण आता डेकोरेशन कसं कसं होते कसं कसं नाही ते दाखवतो तर मित्रांनो बघू शकता रितू आता काय म्हणते त्याला स्नोबॉल काढायला लागली ती टोपी काढायला लागली ती ही बघू शकता 1 monthचं कसं केलंय येऊ अजून भरपूर डेकोरेशन आहे मित्रांनो आरू नको नको तर आत्ताच एवढं कडक दिसायला लागलंय मग नंतर त्यानं कसलं खतरनाक दिसेल हा? चालू एकदम खतरनाक मध्ये हे आरू पण ए आरू तिथंच काय करू नको त्यात तांदूळ आहे नको त्यात काय करू तर मी ही काढणार आहे नक्की मला सांगा मी छान काढलं का म्हणून भाऊला काढणार आहे हा भाऊला मला यार, डेकोरेशन तसं करू. आवडतं करायला पण आज लय आळसपणा करत होती रे तू आळसपणा तुम्ही सकाळपासून आळसपणा केला ए आरू गप ग होय तसं नको करू तू इकडे आरू त्यात तांदूळ आहे नको ती बासाठी करायचं ना आपण फक्त लय नाही उशीर नंतर तू मोडून टाक वाटलं सर ती ह्यांच्यासमोर कसं मला नव्हतं पाहिजे तू मोडून टाक म्हणून कसं वाटतं असलं ह्यांना आता बघा की एक नंबर कसं त्या व्हिडिओमध्ये बघ हो हे असं तर आपण असा व्हिडिओ घ्यायचा वरून नुसता असं ते ना ठीक तर मित्रांनो बघू शकता निम्म तर डेकोरेशन झालंय आपण डेकोरेशन करायला घेतलं होतं 9 वाजता ही ऋतू बघा इकडे फुल काढत बसली येते माझं तुला पण हा? मग येते 9:30 वाजले तरी तुला 9:30 नाही हा? 9:45 वाजली ती तुमची चुकी कोणाची चुकी सांग बरं लवकर तू चुकी तुमची आहे. पण तुम्ही लवकर सामान आणायचं असते करायचं असते तुम्ही नियोजन एकदम उशिरा सांगणार तर मित्रांनो कसं दिसतंय हवा निम्मत झालंय आत्ता शिक तर कसं दिसतंय नक्की कमेंट करून मित्रांनो सांगा कसलं भारी लावा दिसायला लागले ऋतून फुल पण भारी काढले की जमतंय ऋतूला पण करायला. मग विषय आहे का फक्त डोकं काढले भारी झालेला खतरनाक झाले एकदम बघ की कसं दिसते क्वालिटी केलं कसं चालू आहे बरं चाललोय काय तर सांगायचं मित्रांनो हे चॉकलेट आणलं होतं डोळे अजून स्माईल काढायचं ती पण डोळे खूप लहान झाली ती काय नाही मग तिथं ओरिओ बिस्किट आहे ओरिओ बिस्किट खायचं एकच आणलंय तुम्ही मोठा आणलाय पण पुरा 26 रुपये आला छान आलंय ना डेकोरेशन एक नंबर झालं एक नंबर मित्रांनो आम्ही छान म्हणण्यापेक्षा काय अर्थ नाही त्यात तुम्ही सांगा कसं comment झालं करून म्हणजे सांगा. अजून भरपूर डेकोरेशन राहिले थांबा अजून तांदूळ देतो तांदूळ लागणार ना अजून? हा तुम्ही फक्त तांदूळ द्यायची काम करा बस 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 बस. झालं ही लास्टच आहे ना हा बस झालं तर मित्रांनो लास्ट स्टेजला आलोय आपण म्हणजे झाले म्हणजे कम्प्लीट झाले आहे फक्त हे जाता पाहुण्याचं नाक काढायचं आपल्याला ह्याला काय म्हणते ती स्नोबॉल ही स्नोबॉल आहे तर आपण असं डेकोरेशन का बरं केलंय माहिती आहे तुम्हाला का केलंय सांगा बरं तर आता विंटर चालू आहे विंटर म्हणजे थंडी चालू आहे थंडीच्या महिन्यामुळे असं केलं डेकोरेशन
दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्हाला दुसरं डेकोरेशन बघायला भेटेल मित्रांनो, एकदम खतरनाक करणार आहे. अजून ह्या टायमाला म्हणजे काय झालंय, ती डेकोरेशन पण करायला लखन भैयाच येणार आहे. आम्ही कॉन्ट्रॅक्टच देऊन टाकलेले 11 महिने आहे का देव? 11 महिने contract. हा व्हिडिओ मध्ये पण सांगितले बघा, आता यावंच लागते. आता कारण काय यायला द्यायची लागते, नाही. अजून करावं लागते. हा, तर मी सकाळी फोन लावला होता करावंच भाऊला, लागते. तर मला करू म्हणला. मग मीच जरा लेट गेलो, मी 4-5 वाजता गेलो. मग 4-5 वाजता गेल्यानंतर आमचं जरा थोडं इकडे तिकडे फिरणं, दहीपुरी खाणं, टाइमपास मॉक्कर टाइमपास आहे का नाही? नंतर ना ही कापड भेटत नव्हतं. या कापडसाठी लय हिंडलो मित्रांनो, लय भाग कापड भेटले. 350 रुपयाला पूर्ण कापड भेटले. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. जर का कोणाला असं डेकोरेशन करायचं असेल तर आपल्या भावाला खरंच कॉन्टॅक्ट करा. मी तर मित्रांनो बघू शकता डेकोरेशन कसं झालंय. कसं झालंय रे डेकोरेशन? एकच नंबर डेकोरेशन कसं झालंय? एक नंबर झाले. हे कसं झालंय भाऊ डेकोरेशन? त्यानंच केलंय. एक नंबर झाले ना. कुणी केलं? तर मित्रांनो बघू शकता हे डेकोरेशन कसं दिसतंय बाळा आमचं. तर बाळाचा फेस लवकरच रिव्हील करणार आहे मित्रांनो मी. बघता बघता 1 महिना कमी झाला. हा तिला हलवू नका, ती उठन. तर मित्रांनो कम्प्लिटली 10 वाजल्या. 10 वाजल्यानंतर पूर्ण डेकोरेशन झालं. 1 तास झालं डेकोरेशनला करेक्ट. करेक्ट. तर मित्रांनो कसं वाटतं डेकोरेशन कमेंट करून नक्की सांगा. तर टाटा बाय बाय. पुढील ब्लॉग मध्ये लवकरच भेटू.